समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर या 5व्या आवर्तनामध्ये आपण अयोध्याकांडातील श्री समर्थांनी लिहिलेलं म्हणजे रामेण रामदासेन लिखितम वाल्मिकी रामायणम याचा आस्वाद घेतो आहोत. प्रथम मी काल मला भोंकाकांनी सांगितलं आणि मला आवडलं, कारण माझी पुढच्या रविवारी अडचण होती. तर समर्थ बरोबर कसं सगळं जुळवून आणतात. मी ज्या वेळेला काकांना फोन करणार त्याच वेळेला काकांचा फोन आला आणि त्यामुळं हा योग चांगला जुळून आलेला आहे. मी वैद्यजींनाही खरं धन्यवाद देते की माझी अडचण त्यांच्यामुळेही दूर झाली. रोहिणीताईंनी आणि आत्ता उल्हासदादांनी इतकं छान गीत लावलेलं होतं. रोहिणीताई सगळंच आपलं मॅनेज करत असतात, तर त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या प्रबोधनाला प्रारंभ करते. सगळं समर्थ आणि श्रीराम आपल्याकडून करून घेत आहेत. समर्थ पंचरत्न स्तोत्र आणि रामाचं स्तोत्र म्हणून आजच्या निरूपणाला प्रारंभ करावा. यो मातृगर्भतो जात शुक्तितो मयुक्तिकं यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमि तत् स्फूर्तिशक्तिवसन्तोय पुण्यज्ञानसरोवरः रामभक्तेर्य आराम श्रीसमर्थं प्रणौमि तम् अज्ञानतिमितार्कोय सुधांशुः शान्तिदस्तथा सत्तत्वरत्नगर्भोय श्रीसमर्थं प्रणौमि तम् यस्तप्तरुत्सुधावृष्टिर्यो दीनजनकामधुक् मुमुक्षुमुक्तिदन्तीर्थं श्रीसमर्थं प्रणौमि तम् पार्थसारथिवद्यस्तु शिवराजसुरद्रुमः आनन्दवनभूकृत्य श्रीसमर्थं प्रणौमि तम् श्लोकपञ्चकमेतद्य सश्रद्धा भक्तितः पठेत् आयुरारोग्यमैश्वर्यं भक्तिं मुक्तिं स विन्दति इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवन् श्री श्रीधर स्वामी विरचितं श्री समर्थ पंचक स्तोत्रम संपूर्ण. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे श्रीधर स्वामींनी की शिंपल्यामध्ये जसा मोती जन्माला येतो तसं मातेच्या गर्भातून जन्माला आलेले आणि देवधर्मामृत किंवा देशधर्मामृत असं ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अशा या समर्थांना वंदन करूया. कृतार्थदेववंदनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिबालचन्दनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिधारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं स्वतात वाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं तुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिम्नगापतिं दशास्यमंशसंशतिं नमामि राममीश्वरं विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं सबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरं हृताखिलाचलाभरं स्वदामनीत नागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं
पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते, भवो भवद्न विन्दते, भयं भवोद्भवं न विन्दते. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. किती आजचा चांगला योग आहे पहा. कालच विजयादशमी झाली आणि आता या स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे दशास्य वंश संक्षती, ज्यांनी दशास्य म्हणजे ज्याला दशमुख होती, आस्य म्हणजे मुख, त्याच्या सगळ्या वंशाचा म्हणजे दुष्टांचा हा संक्षय केलेला आहे, चांगल्या प्रकारे क्षय केलेला आहे. आणि तो कालचा दिवस होता. आणि आज लगेच आपल्याला त्याच रामाच्या रामायणाचा आणि सगळ्या शौर्याचा म्हणजे संपूर्ण पहिलं सांगितलेलं की दिनेश वंशनंदन, दिनेश म्हणजे सूर्य, सूर्याच्या वंशाला आनंद देणारा असा हा श्रीराम, त्याचं रामायण लिहिणारे वाल्मिकी मुनी, त्या रामायणाचं स्वहस्ते लेखन करताना आवश्यक त्या ठिकाणी भावगर्भ असं सगळं बदल केलेले असे श्री समर्थ, आणि त्यांनी लिहिलेल्या रामायणाचा आपण आस्वाद घेतो आहोत गेले 3-4 वर्ष. अयोध्याकांड आता संपत आलेला आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटलं होतं की ठीक आहे, गुहाची भेट झाली मागच्या वेळेला आणि गुहानी इतका सुंदर सगळा सत्कार केलेला आहे. आता निघताना तो जेव्हा विचारतो की आता ते कुठं गेलेत, तर तो म्हणतो की भरद्वाज आश्रमांपर्यंत जा आणि मग ते तुला पुढचा मार्ग सांगतील. म्हणून त्यांनी केलेली सगळी चोख व्यवस्था आपण मागच्या वेळेला पाहिली. किती सुंदर त्या नावा चितारलेल्या होत्या. स्वतः गुह त्याच्याबरोबर आलेला होता. प्रयाग वनापर्यंत ते आले. प्रयाग वनाचं सगळं सुंदर वर्णन आपण पाहिलं. निसर्ग तर त्यावेळचा इतका अप्रतिम आहे की त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळणं आणि आपण त्याचं नुसतं आस्वाद घेणं हे सुद्धा त्यावेळेला राहिल्यासारखं आपल्याला वाटतं. आता जी ओढ आहे त्याला की एकदा भरद्वाज मुनी कधी भेटतात आणि ते पुढचा मार्ग मला कधी सांगतात, यासाठी उत्सुक झालेला हा भरत आता पुढे निघालेला आहे. त्यांनी गुहाला खूप धन्यवाद दिले किंवा त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की तू आमची एवढी चोख व्यवस्था केली, इथपर्यंत आलास. आता भरद्वाज ऋषींचा आम्हाला आश्रम कुठल्या दिशेला आहे तेही सांगितलेलं आहेस. आता तू तुझ्या सहकाऱ्यांबरोबर परत जा. आणि याप्रमाणे गुह हा परत आलेला आहे. आता भरद्वाज ऋषींचा आश्रम हे चालत चाललेत बरं का. त्या प्रयागवनापासून पुढे पुढे निघालेले. इतकं सुंदर आहे बघा हे वर्णन. आणि भरद्वाज ऋषींनी केलेला जो त्यांचा स्वागत आहे, आदरातिथ्य आहे, ते त्याला तोडच नाही. म्हणजे आता आज जेव्हा आपण त्याचा आस्वाद घेऊ तेव्हा कळेल की इतके बारकावे कधी आपण म्हणजे पाहिलेच नव्हते, ऐकलेच नव्हते. आता समोरच तो भरद्वाज ऋषींचा आश्रम दिसतोय. 1 कोस अंतर राहिलेलं आहे, 1च कोस. आणि ते पाहिल्यानंतर नरश्रेष्ठ भरतानं आपल्या सर्व सैन्याला तिथंच थांबवलेलं आणि सगळ्या मंत्रीगणांसमवेत तो निघाला. तर भरद्वाजांचा आश्रम, भरद्वाजाश्रमं दृष्ट्वा क्रोशादेव नरर्षभः बलं सर्वमवस्थाप्य जगाम सहमंत्रीभिः. त्याला सगळे ज्याला म्हणतो ना व्यवहार चातुर्य किंवा कौशल्य, कुठे कसं वागायचं हे भरताकडून पण शिकण्याजोगं आहे. रामाचं तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण एकदम ऋषींच्या आश्रमात सगळ्यांनी जाणं योग्य नाही. तो दिसतोय लांब म्हणल्यानंतर विनयपूर्वक आपण तिथे अगोदर जायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्या मंत्रीगणांना मागे ठेवलं आणि त्याला तो आश्रम दिसला. त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आता तिथलं वातावरण बघा किती स्वच्छ प्रसन्न सगळं आहे, की स्वच्छ असं सारवलेलं होतं. परिसर कर्दळीच्या वनाने सुशोभित झालेला होता. ऋषीमुनींचे संघ इकडे तिकडे असे फिरत असताना असं वाटत होतं की लक्ष्मीनं चांदीचं स्वर्गाचं द्वारच उघडलेलं आहे. म्हणजे इतकं त्या ऋषीमुनींच्या सगळ्या त्या चालण्यामध्ये, त्यांच्या हालचालींमध्ये एवढं सौंदर्य आणि त्याच्यामध्ये पावित्र्य होतं. तिथं अवतीभोवती सगळी हरणांची छोटी छोटी पाडसं बागडत होती आणि ऋषीमुनींचे संघ इकडे तिकडे सगळे फिरत होते. इतकं सगळं छान सांगितलेलं आहे. मग भरतानं काय केलं तर पुरोहितांसह आश्रमात प्रवेश केला आणि तेव्हा त्याला अत्यंत उदार तेजानं तळपणाऱ्या ऋषींचं दर्शन झालेलं आहे. भरद्वाज ऋषींचं दर्शन होताच भरतानं आपल्या मंत्र्यांना
तिथंच थांबून पुरोहितांच्या सह तो पुढे गेलेला आहे. तं प्रविश्याश्रमपदं भरत स पुरोहितः ददर्श परमोदार ऋषीं ज्वलन तेजसम. अहो, तपाचं तेज या ऋषीमुनींच्या चेहऱ्यावर एवढं होतं की अक्षरशः अग्नीसुद्धा त्याच्यापुढे फिका पडेल, म्हणून ज्वलन तेजसम म्हटलेलं. आता त्यांची तपस्या, आता भरद्वाज ऋषींनी सुद्धा पाहिले की आपल्याकडे कोण कोण आले, तर पुरोहित म्हणजे वसिष्ठादी ऋषींना त्यांनी आणलेलं आहे आपल्याबरोबर. समोर असे आपल्यापेक्षा ज्याला म्हणू आपण आदरस्थान किंवा मानाचं स्थान असणारे सन्माननीय असे वसिष्ठ दिसल्यानंतर स्वतः भरद्वाज आपल्या आसनावरून उठलेत आणि त्या दोघांचंही लगेच त्यांनी आगत स्वागत केलेलं आहे. आपण सुद्धा का मोठी माणसं दिसले की दारात जातो, या म्हणतो, नमस्कार करतो, त्यांचं आदरातिथ्य करतो, तसे यांनी केलेलं आहे. वसिष्ठमत दृष्ट्वैव भरद्वाजो महातपाः सचचालासनात् तस्माभिच्छिच्छान पाद्यमिति ब्रुवन्. आता हे छोटे छोटे सुद्धा त्यातले प्रसंग मला फार भावतात की वसिष्ठांनी सुद्धा काय केलं, वसिष्ठ मुनींना पाहिल्यानंतर भरद्वाजांनी काय केलं, तर लगेच पूजा साहित्य आणा, आपल्याकडं त्यांचं अर्घ्य पाद्य देऊन स्वागत करायचं असतं, सन्मान करायचा असतो. आणि म्हणून त्यांनी लगेच शिष्यांना सांगितलंय ते सगळं घेऊन या. पण आधी हे धावत धावत वेगानं पुढं त्यांच्यापर्यंत गेलेले आहे. थोडासा फरक वाल्मिकी रामायणात केलेला आहे. संचचालात सनातूर्ण शिष्यान अर्घ्यमिति ब्रुवन. त्यांनी पाद्य म्हणलेलं आहे, इथे अर्घ्य म्हटलेलं आहे, पण दोन्हीचे उल्लेख असतोच. तर अर्घ्य आणि पाद्य, तर त्यांचे चरणसेवा चरणपूजा वगैरे करण्यासाठी पाद्यपूजनासाठी सगळं साहित्य आणा असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे. आणि अर्घ्य देण्यासाठी पण सगळं साहित्य आणा असं वाल्मिकी रामायणात म्हटलं. आता राज्याचे, कोशाचे, सैन्याचे, नगराचे सगळं क्षेमकुशल लगेच विचारले बरं का. आणि दशरथाची बातमी ऐकल्यानंतर भरद्वाजांना खूप वाईट वाटले. त्यांनी पुढं काही विचारलंच नाही. आपण सगळं म्हणतो ठीक आहे ना, सगळे राजे दशरथ वगैरे व्यवस्थित आहेत ना, असं त्यांनी विचारलं असेल. आणि दिवंगत हे ऐकल्यानंतर त्यांना खूप दुःख झालेलं आहे. पुढं प्रश्नच विचारला नाही. आता वसिष्ठ ऋषींनी आणि भरतांनीही त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. नेहमी एकमेकांची चौकशी करायची असते. अग्निहोत्राची, तुमचं अग्निहोत्र नीट चालले ना, शिष्य कसे आहेत, पशुपक्ष्यांची सुद्धा, प्राण्यांची सुद्धा, म्हणजे खुशाली विचारताना या सगळ्यांची विचारायची असते. आणि सगळं ठीक आहे म्हटल्यानंतर ते भरद्वाजांनी काय केलेलं आहे की रामाला भेटण्यासाठी ह्या निघालेल्या भरताला त्यांनी विचारलं. बघा, जसं गुहालाही शंका आली होती ना, भरद्वाज खरं हे त्रिकारदर्शी असतात तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठं तरी आलेलं आहे की हा का आलाय. आणि म्हणून ते विचारतात, अरे राज्य चालवत असताना तू इथे वनात कशासाठी आलास, मला सांग, त्याशिवाय माझं मन शांत होणार नाही. किमिहागमने कार्यम वने राज्यम प्रशासतः आचक्ष्वते सर्वं नहि मे श्रद्धते मनः. आता श्रद्धते असं समर्थांनी लिहिलेल्या रामायणामध्ये आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये आचक्ष्व सर्वं मे नहि मे शुद्धते मनः म्हटले. आता असे छोटे छोटे बदल बघा. श्रद्धते म्हणजे माझा विश्वास बसत नाही, श्रद्धा बसत नाही. आणि शुद्धते म्हणजे माझं मन शुद्ध होत नाही आहे ते तुझ्याकडून ऐकल्याशिवाय. आता मित्राला कधीही धोका न देणाऱ्या, कौशल्याच्या आनंदाचं निधान असलेल्या अशा त्याला भावासह आणि पत्नीसह राजा दशरथानं वनात जायला लावलं किंवा पाठवलं. त्या महायशस्वी राजानं केवळ स्त्रीच्या आहारी जाऊनच त्याला 14 वर्ष वनवासाला पाठवलं. तर ही अट घातली ना, म्हणे 14 वर्षाची अट घातली ना, हे विचारतायत ते. मग त्या क्षमाशील धार्मिक राजाला त्यांच्यावरील प्रेम सोडून देऊन राज्यलोभामुळं त्याला ठार मारण्यासाठी तर तू आला नाही आहेस ना. आता पुन्हा त्याला शंका येते
की त्याच्यावरचं प्रेमही त्याला व्यक्त करता येत नसेल आणि राज्यलोभामुळं पुन्हा ह्या रामाची कुठे आपल्याला मध्ये 14 वर्षानंतर अडचण येऊ नये परत आला तर, म्हणून तू त्याला ठार मारायला तर आला नाहीस ना, असा प्रश्न त्यांनी त्याला विचारले. कच्चिन्न तस्य रामस्य धार्मिकस्य क्षमावतः त्यक्त्वा स्नेहं राज्यलोभान् न निहन्तुमिहागतः. तू त्याला ठार मारण्यासाठी आलायस का लोभामुळं? कच्चिन्न तस्या पापस्य पापे कर्तुमिहेच्छसि. तस्या पापस्य म्हणजे तस्य अपापस्य. राम कसा आहे, पुण्यवान आहे, आणि तू पाप करण्यासाठी इथं आलायस का? अकंटकं भोक्तुमना राज्यं राजीवलोचनः. आणि वाल्मिकी रामायणात म्हणलंय राज्यं तस्यानुजस्य च. आता बघा समर्थांनी राजीवलोचन हा शब्द वापरलेला आहे रामासाठी, आणि त्याचा तू अनुज आहेस आणि म्हणून तू आलायस का त्याचं राज्य कायमचं निष्कंटक तुझं व्हावं म्हणून, असे सगळं प्रश्न विचारलेले. अरे सुनेत्रा भरता, तसं त्याला कुठले दूषण देत नाही आहेत, सुनेत्राच म्हणलेलं आहे. संपूर्ण राज्य निष्कंटकपणे उपभोगता यावं म्हणून तर तू आला नाहीस ना. ज्याला तुझ्यामुळं पित्यानं मनात धाडलं त्या महान रामाविषयी खरोखर कुठलं दुष्कृत्य तर तू करणार नाहीस ना, किंवा करू नकोस. कच्चिन्न समान राज्यम असे थोडेसे बदल केलेले आहेत. आणि असं भरद्वाज ऋषींनी विचारल्यावर, बिचारा भरत आता आपण पाहिलं आत्तापर्यंत की किती तो शालीन आहे, निष्पाप आहे, निर्लोभी आहे, निरासक्त आहे, आणि त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो की हे तुमचं बोलणं ऐकून दुःखानं माझी वाचाच खुंटली म्हणतो. आता मी काही बोलूच शकत नाही. एव मुक्त्वा भरद्वाजं भरतः प्रत्युवाचः पर्यश्रुनयनो दुःखात वाचा संसज्ज मानवा. डोळ्यात पाणी आले आणि वाणी इथे आपण म्हणतो ना कंठ दाटून आला, तशी अवस्था त्याची झाली, गदगद वाणी झाली. आणि कसं तरी एकवटून बळ एकवटून तो म्हणतो, आपणही मला असंच मानत असाल तर मी ठार मेल्यासारखाच आहे, पूर्णपणे संपलो म्हणतो मी. आपणही मला जर दोष देणार असाल तर या दोषरूपी चिखलात मी पूर्णपणे बुडालो. हतोस्मी यदि मामेवं भगवान अपि मन्यते मग्नोस्मी दोषपंकेस्मिन्. पंक म्हणजे चिखल, दोषरूपी पंकात चिखलात मी ऋतून बसलो म्हणतो. यदेव अनुशासी माम. आणि वाल्मिकी रामायणात म्हणलंय मत्तो न, इथे मग्नोसी म्हणलं होतं, आता इथे म्हणलंय मत्तो न दोषमा आशंके मैवं माम अनुषाधीही. तुम्ही माझ्याबद्दल असं बोलू नका हो. आणि माझ्या मातेनं मी समोर नसताना माझ्यावरील अतिलोभामुळं हे सगळं ती केलंय, तिने हे सगळं बोललेली आहे, तर त्या नरव्याघ्राला मी इथून जाऊ इच्छितो, म्हणजे त्याला घेऊन मी जाऊ इच्छितो, मी त्याला नेण्यासाठी आलेलो. यन्मात्रा मे कृतं लोभात यदवोचन्मदंतरे नाहमेतेन तुष्टोस्मी नैतद्वचनमाददे. अहं तुन्तं नरव्याघ्रमिच्छाम्यानेतुमाश्रमात् अभिषेक्तुं स्वयं राज्ये पादौ तस्योपसेवितुं. त्यानं कारण सांगितलं की मी कशासाठी आलो, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा म्हणतो. आणि वाल्मिकी रामायणात म्हणले अहं तुतं नरव्याघ्रम उपयातः प्रसादकः प्रतिनेतुम अयोध्यायां पादौ चास्याभिवंदितुम. दोन्ही तेच आहे, मी त्याला घेऊन जाणार आहे, अयोध्येला परत घेऊन जाणार आहे आणि त्याच्या चरणांची सेवा मी करणार आहे. आणि समर्थांनी लिहिलेल्या रामायणात म्हणलंय की मी त्याच्यावर राज्याभिषेक करणार आहे, त्याच्या चरणाची सेवा करणार. आणि हा भलेपणा जाणून आपण माझ्यावर कृपा करा. त्याच्या मनात काहीही किंतु नाही, काहीही दोष नाही आहे. तो म्हणतो की आपण मला सांगावं की तो थोर महात्मा आता कुठे आहे, मी त्याच्यासाठी उत्सुक आहे, मला त्याला भेटायला जायचं आहे, त्याला आणायला जायचं आहे. तम मामेव गतं गत्वा प्रसादं कर्तुमर्हसि शंसमे भगवान राम वसं प्रतिमहीपती. आता तो माझा म्हणजे हा खरा राजा जो आहे तो कुठे आहे मला सांगा.
वाल्मिकी रामायणातही तसंच म्हटलं. आणि तम मामेवम गुणम मत्वा, तिथं गतम मत्वा, इथं म्हणले गुणम मत्वा. किती फरक समर्थाने असे छोटे छोटे केलेत बघा, की तो गेलेला जाणून, आणि इथं म्हणते त्याचे गुण जाणून. प्रसादम कर्तुम अर्हसी, तुम्ही माझ्यावर कृपा करा. शंसमे भगवान राम वसम प्रतिमहाबलहा. महामुनी आचार्य, तुम्ही मला सांगा तो कुठे आहे. तेव्हा वसिष्ठ मुनी, भरद्वाज मुनी आणि अन्य ऋत्विजांनी त्याचं अभिनंदन केलं. तो एवढा स्वच्छ शुद्ध आहे हे ऐकल्यानंतर प्रसन्नपणे ते स्मितहास्य करीत, आणि त्याचा स्वभाव हा नैसर्गिक आणि योग्य आहे, विशेषतः रामाला शोभून दिसणारा, त्याच्या संदर्भात अगदी योग्यच आहे, म्हणजे रामासारखाच आहे तो. त्यामुळं ते म्हणतात की तुझ्यातील चंद्राप्रमाणे स्वच्छ विशुद्ध भाव आम्ही जाणतो. आणि तो धर्मज्ञ राम, लक्ष्मण, सीतेसह इथून चित्रकूट पर्वतावर गेलेले आहेत, राहिलेत म्हणतात. आणि तो जो तुझा भाऊ आहे तो आज तू आता काय कर की आज मात्र तू आमच्या इथेच राहा. नेहमी आपल्याकडे एक पद्धत असते, परवाही मी सांगितलं होतं की संध्याकाळी कुणाला जाऊन द्यायचं नसतं. त्यामुळं ते त्याला आग्रह करतात की आजची रात्र तू इथे राहा आणि उद्या सकाळी चित्रकूट पर्वताकडे जावंस. असं म्हटल्यावर त्या कुशाग्र बुद्धीच्या भरतानं ते मान्य केलं, लगेच हो म्हणला तो. आणि ठीक आहे असं म्हणून तिथेच राहण्याचं त्यानं ठरवलं. म्हणजे एक एक छोटेसुद्धा शब्द आणि कृती किती महत्त्वाची असते बघा. मोठ्यांचा मान राखायचा. आपल्याकडं म्हणतात नाही नाही आम्हाला रात्रीचेच नाईटच मारायची असते, उद्याचा दिवस आमच्या पदरात पडेल. तसं नाही आहे. मोठ्यांचं ऐकायचं, पुढे जायचं. म्हणून जानेच रामं धर्मज्ञं ससीतं सह लक्ष्मणं अयं वसति ते भ्राता चित्रकूटे महागिरौ, असं वाल्मिकी रामायणात म्हणले. आणि श्वस्तु गंतासितं देशं वसाद्य सह मंत्रिभिः, मंत्र्यांसह तू आजच्या दिवस राहा. तर रामायणात म्हणले सुखम सुखम असा उल्लेख केलाय. सुखम वसति ते भ्राता चित्रकूटे महावने श्वनुगंतासितं देशं वसाद्य सह मंत्रिभिः. आज आम्ही मंत्र्यांसह इथे राहा त्यांनी म्हटल्यानंतर लगेच तो राहायचं वचन देतो आणि मोठ्यांच्या शब्दाला मान देतो. आता बघा आतिथ्य कसं करावं. एक मुनी असून खरं त्यांच्याकडं काय असतं हो, फक्त फळं मुळं फलं आणि निसर्गाचं सान्निध्यात जे देता येईल ते. गुहाने त्यांना भरपूर देण्याचा प्रयत्न केला, पण आता यांचं आतिथ्य आज आपल्याला म्हणजे ऐकूनच आपण अक्षरशः आपल्याला आश्चर्यानं तोंडात बोट घालणं म्हणतात तसं आपल्याला जाणवेल की भरतानं ठरवलं आता मी तिथेच राहणार. आणि त्या ऋषींनी जे आदरातिथ्य केलं तेव्हा तो म्हणतो की आपण हे किती माझ्यासाठी करता आहात. कंदमुळं फळं जल अगदी सगळं काही दिलंय, आल्या आल्या एवढं दिलंय बरं का. पण ते स्मितहास्य करत भरताला म्हणतात अरे मला माहीत आहे की तू मूळचा लक्ष्मीकांत आहेस आणि इथे मात्र तू कशानेही संतुष्ट होतेस, माझ्या फळाफुलांवर संतुष्ट होतेस. मला संतुष्ट करण्यासाठी तू असं बोलत आहेस, पण तू सैन्य दूर ठेवून का आलायस. त्यांना घेऊन ये. पहिलं त्यांच्या लक्षात आलंय की हा फक्त पुरोहितांसह आलेला आहे. आणि जाने त्वाम श्रियं सक्तं तुष्टस्त्वं येन केनचित सेनायास्तु तथैवास्या कर्तुमिच्छामि किमर्थं चासी निक्षिप्य दूरं बलमिहागतः. कशाला सैन्याला लांब ठेवलंस, आण त्यांना. मग ते स्मितहास्य करत भरताला असं म्हणतायत आणि म्हणतायत सेनायास्तु तवैवास्या कर्तुमिच्छामि भोजनम. अरे मी त्यांना जेवण वगैरे देणार आहे, त्यांनाही इकडे घेऊन ये. आणि भगवान आपल्या भयामुळं सैन्य बरोबर मी येऊ दिलं नाही म्हणतो. मदोन्मत्त हत्ती घोडे माणसं यांनी इथली सगळी जमीन काय होईल व्यापली गेली असती आणि त्यांच्याकडून कशाची हिंसा झाली असती, ती होऊ नये म्हणून मी फक्त गुरूंच्या सह आपल्याकडं आलेलो. तर सैन्याला बोलावून घे म्हटल्यावर लगेच त्यांनी आज्ञा दिल्या भरतानं ते पालन केलंय. मुनींनाही आनंद झाला आणि भरद्वाज मुनी अग्निशाळेत गेलेत.
त्यांनी वायूला स्पर्श केला. आता इथून पुढचे एक एक बारकावे समजून घ्या बघा. भरताच्या आदर सत्कारासाठी त्यांनी समाधी लावलेली आहे आणि दिव्य योगाच्या साह्यानं भरद्वाज ऋषी चिंतन करतायत. त्यांना कुठली गोष्ट अशक्य होती, आपल्या समाधीतून वाटेल ते प्राप्त करू शकत होते. आणि मग त्यांनी वसिष्ठांचं भरताचं आतिथ्य मला करायचंय ते सांगतायत समाधी अवस्थेमध्ये की मला आता भरताचं आतिथ्य करायचंय. वसिष्ठांच्या नेतृत्वाखाली हे ब्रह्मवृंद आज माझ्या आश्रमात आलेले आहेत आणि मोठ्या प्रयत्नाने दिव्य ज्ञानी मुनी इथं आलेले आहेत. तेव्हा मला काय काय पाहिजे ते सांगतात. त्यांनी विश्वकर्म्याला आवाहन केले समाधी अवस्थेत आणि म्हणतात तूच मला संतुष्ट करू शकशील कारण यांचं आतिथ्य मी करू इच्छितो. मला सांगा, आपलं जर छोटंसं घर असेल तर आपण काय म्हणतो, आमचं छोटंसं घर आहे हो, इथे तुम्हाला अडचणीत राहावं लागेल, तुम्हाला आम्ही शेजारी जरा 2 खोल्या बघून देतो. लोक म्हणतात नको, आम्हाला गर्दीतच चालेल. आता इथं त्यांनी काय केलंय बघा. ते म्हणतात विश्वकर्म्याला की सगळी व्यवस्था तू कर एका रात्रीसाठी. केवढं केले, उभं केले बघा. मग त्यांनी कुणाकुणाला बोलवले, लोकपाल इंद्रासह सगळ्या देवता त्यांना आवाहन केलं. आतिथ्यम कर्तुम इच्छामि तत्तुमे सुविधीयताम आह्वये लोकपालांश देवान चक्र पुरोगमान. मग त्यांनी सुंदर पहिली स्तोत्र म्हटली, पूजा पुन्हा पुन्हा म्हटली, आवाहन केलं या सगळ्यांना. आणि पृथ्वी अंतरिक्ष यांनी सगळीकडून सगळे देव गंधर्व हे पृथ्वीवर यावेत म्हणून त्यांना आवाहन केलं. मग अप्सरा गंधर्व राक्षस सुद्धा म्हणले, म्हणजे मला हे कळलं नाही पण काहीतरी त्यामध्ये असेल त्यांचा उद्देश. आणि या सगळ्यांनी यावं. घृताची, किम्याची, मिश्रकेशरी, मल, बुध यांनीही यावं. आता ही नावं जरा नवीन आहेत. किम्याची वगैरे हे नाव मला नवीन वाटले, मी त्याचा काही अभ्यास करून पुन्हा सांगेन. इंद्र, महातेजस्वी ब्रह्मदेव या सगळ्यांनी यावं याच्या स्वागताला. केवढं आहे बघा. आणि तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये मुक्काम करा, तुमच्या दिव्य वास्तव्याचं आचरण इथं होऊ देत. फळा फुलांनी हे सगळे वृक्ष सजू देत. स्वर्गीय पुष्पमाळा फळं यांची कुबेरासारखी समृद्धी इथे येऊ देत. मला सोमानं सुंदर रसाळ असे उत्तम अन्न तयार करून द्यावं. खाद्यपदार्थ, उपभोग्य पदार्थ, पेय, चोष्य आपण तर चोखण्याचे सगळ्या 4ही प्रकारचं पेय, सगळ्या प्रकारची पेय अशी सगळी इथं आली पाहिजेत. वेगवेगळे वृक्ष, मंद वारे इथे असले पाहिजेत. आता पूर्वीचे तर असतीलच पण अजून त्यात भर पाहिजे. आणि माझ्या समाधीच्या तेजानं, सामर्थ्यानं, प्रतिभेनं हे सगळं व्हायला पाहिजे. काय कौतुक आहे. इहम मे भगवान सोमो विदधान त्वन्नमुत्तमं भक्ष्यं भोज्यंच पेयंच लेह्यंच विविधं बहु विचित्राणि च माल्यानी पादपांश मधुस्रवात. ज्याच्यातनं मध भरपूर स्रवतं असे भरपूर वृक्ष माझ्या इथे पाहिजेत. आणि आपलं ज्ञान आणि तपश्चर्येच्या बळावर हे सगळं ते भरद्वाज ऋषी बोलत होते. हात जोडून, मुखासमोर धरून, मनामध्ये ज्या ज्या गोष्टीचं चिंतन करत होते त्या सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध झाल्या. मग वेगवेगळ्या रूपात स्वतंत्र अवतीर्ण झाल्या. मलय, मंदार, नंद पर्वताच्या वरून वाऱ्यांच्या मंद मंद झुळुकी आल्यात. पहाटेच्या वेळी सुगंधी सुखावह असे वारे व्हायला लागले. सुगंधी दिव्य फुलांची वृष्टी झाली. आता अधिक वर्णन पुन्हा नाही सांगत मी, कारण काय दिशा दिशातून हे सगळे गंधर्व जयघोष करायला लागले. सुगंध सगळीकडे दरवळायला लागलाय. अप्सरांचे समूह नृत्य करायला लागले. वीणांचा नाद व्हायला लागला आणि गंधर्व तिथे समोर येऊ लागले. पृथ्वीवर सगळ्यांना तो निनाद ऐकू यायला लागला आणि देवदेवतांचे समूहसुद्धा त्या वनामध्ये आले. आणि तो स्वर्गीय घोष ऐकून सगळे राजे लोक आनंदी झाले. भरताच्या सैन्यानं विश्वकर्म्याचं कर्तृत्व पाहिलं आणि 5 योजने परिसरातील हे सगळं कार्य होतं. काय काय होतं बघा. अजून सगळी रत्न होती. शार्दूळ, नीळ, वैदुर्य असे तेजपुंज रत्न सगळीकडे विखुरली होती. सांगा तपश्चर्याचा काय प्रभाव असू शकतो. आज मात्र 2 नंबरच्या पैशावर सगळं चालतंय. त्याचप्रमाणे बेल, केळी, कवठ
यांच्या बागा बहरल्या. नुसत्या कल्पनेतनं आवळे, जांभळं इत्यादी फळांनी झाडं लगडली. उत्तरेकडून, कुरु देशाकडून सुखद पदार्थ गोष्टी यायला लागल्या. म्हणजे आपल्याकडं मागणी केली तर 8 दिवसांनी वस्तू येतात. संथ वाहणारी सरस्वती नदी साक्षात तिथं उपस्थित झालेली आहे. आणि इतर नद्यासुद्धा आपल्या गुणवैशिष्ट्यांसह तिथं आल्या आणि हे महर्षींचे मनोरथ पूर्ण करू लागल्या. आता सगळी संस्कृत वचनं इतकी छान आहेत. उपजगाम नदीम सौम्याम तत्र चापी सरस्वती. थोडे थोडे सांगते आता. आजगाम नदी सौम्या तीरजय बहुभिभूता. वाल्मिकी रामायणात थोडा फरक. चतुशाला, अजून काय काय बघा तिथे. चतुशालानी शुभ्राणी शालाश्च गजवाजिनाम हर्म्यप्रासाद संयुक्त तोरणानी शुभानीच. मोठमोठे त्या तीरावरचे वृक्ष, त्यांनी व्याप्त झालेली सुंदर नदी तिथं उत्पन्न झालेली आहेत. चौसोपी घरं तयार झालीत. पांढरे शुभ्र सगळी घरं छान. नंतर हत्ती, घोडे यांच्यासाठी पागा, वाडेच्या वाडे, प्रासाद यांनी युक्त अशी सुंदर वेशी उत्पन्न झाल्या आणि एक राजगृहसुद्धा उत्पन्न झालं. वाल्मिकी रामायणात तेही म्हटले. हर्म्यप्रासाद संयुक्त तोरणानी शुभानीचे सांगितलं मग. आणि धवलवर्णाच्या हत्तीशाला, गजबजलेला चौसोपी वाडा, हे सगळं. एवढंच नाही तर राजवाडे, हवेल्या गुढ्या तोरणांनी झळकू लागले. आपण चैत्रात गुढ्या होतो. काल सगळ्यांनी सोनं दिलेलं आहे. सगळ्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. आपण सोनं घ्या, सोन्यासारखे व्हा, सोन्यासारखे तेजस्वी व्हा, रामासारखे गुणवंत व्हा आणि सर्वांवर प्रेम करा. आजही मी त्यात सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सगळीकडे चहूबाजूनी शयन कक्ष वेगळे, बैठक कक्ष वेगळी आणि चाकांच्या गाडीवर तयार केलेल्या जणू काही, म्हणजे हल्ली म्हणतात ना अशी फिरती घरं, तसं सुद्धा तयार केलेलं होतं बघ. हर्म्यप्रासाद संघाश्च तोरणानी बहुनीच सीतमेघ प्रभम चापी राजवेश्मनी तोरणम शुक्लमाल्याम्बरधरम दिव्यगंधै समुक्षितैम चतुरस्रमसंबाध्य शयनासन यानवत. चालती शयन आसन पहा, जिथं ज्याला जे पाहिजे ते सगळं उपलब्ध. आणि सगळे आता खाद्यपदार्थाचं किती वर्णन आहे. दिव्य रसांनी युक्त असे सगळे पदार्थ स्वर्गीय अशा सुंदर तेजस्वी अशा भांड्यांमधून. पूर्वी बघा आयुर्वेदात वर्णन आहेत की सोन्याच्या चांदीच्या पात्रात कोणते पदार्थ काय ठेवायचे ते सगळं सांगितलेलं असतं. तसं सगळं ठेवलेलं होतं. ती पात्र अतिशय चमकदार होती आणि ही सगळी भांडी पाहुण्यांसाठी उत्तमोत्तम सगळी बैठक व्यवस्था, सगळं त्या भांड्यातून खायला देणं, शयन व्यवस्था, सगळं गाद्या गिरद्या अंतरलेल्या होत्या. म्हणजे बटण दाबल्यावर एखादी सगळी व्हावी इतकी त्यांच्या तपश्चर्याची मला कमाल वाटती ऐकून. आणि एवढं सगळं केलेलं आहे. ते सगळं पाहून भरत महर्षींच्या आज्ञेवरून सगळ्या सेनेसह तिथं प्रवेश करता झालाय. आणि सगळ्या मंत्री, पुरोहित, लवाजम्यासह त्या रत्नजडीत प्रासादात गेलाय तो. आणि आत गेल्यावर ते सगळं सौंदर्य पाहून सगळेजण आनंदित झाले बरं. आणि अल्पावधीतच जणू काही त्यांचं पापक्षालन सुद्धा झालं. चुकून जर कोणाकडं असेल, आपण जिथे जातो ना त्याचे सगळे परिणाम आपल्यावर होतात. आपण चांगल्या पवित्र ठिकाणी गेलो की आपल्यातलं सगळं दुष्टपणा असेल तो निघून जातो. आणि चुकून आपण वाईट ठिकाणी गेलो तर तो दुष्टपणा आपल्या ठिकाणी शिरतो. तसं आता इथं ततस्तत्र मुहूर्तेन नद्य पायस कर्दमाः तिष्ठंत भरतम भरद्वाजस्य शासनात. भरद्वाज मुनींच्या आज्ञेवरून एका मुहूर्तात अहो दुधाच्या अशा नद्याच्या नद्या भरताजवळ येऊन दाखल झाल्या. आणि भव्य दिव्य सिंहासन सुद्धा तिथं होतं. त्याच्यावर त्यांनी त्याला विराजमान केलं. हो, अजून खरा त्याला राज्याभिषेकही झाला नव्हता. आणि मंत्र्यांनाही यथोचित आसनं तयार केली. म्हणजे दिव्यच सगळं. आणि सिंहासनाजवळ छत्रचामरं धरलेली होती. पण त्यानं काय केलं, रामाला स्मरून त्या आसनांना त्यांनी वंदन केलं, त्याची पूजा केली,
चौऱ्या पंखे घेऊन भरत स्वतः ऋषीमुनींना वारा घालू लागलाय. किती किती सात्विकता असू शकते, किती विनयशीलता असू शकते. एवढं दिल्यानंतर एखादा हरखून गेला असता, वा म्हणतो मला इथं ऐकतच मिळालं नाही. तत्र राजासनं दिव्यं व्यजनं छत्रमेव च भरतस्या भवल्लिप्तम अनुरूपम च मंत्रिणाम. त्याच्यासाठी तर होतंच, मंत्र्यांच्यासाठी सगळं होतं. सगळे वारे घालणं चाललेलं होतं आणि सगळे मंत्री पुरोहित खुश झाले. अहो सगळे काय म्हणतात, राजाला योग्य असलेलं एवढं दिव्य सिंहासन, चामर, छत्र, ते सगळं पाहिल्यावर त्यांनी फक्त त्याला प्रदक्षिणा केलेली आणि हे रामाचं आहे असं कळून आल्यावर प्रथम रामाला प्रणाम करून त्याने सिंहासनाचं सुद्धा पूजन केलं. आणि हे सगळं पाहिल्यावर मंत्री पुरोहित आनंदित झाले. ते घर कसं म्हणायचं, एवढं मोठं हरमेय प्रासादच आहे. सगळ्या सुखसोयी पाहून सगळे आश्चर्यचकित झाले हो. आणि थोड्याच वेळात सर्वांसह भरत तेजस्वी अशा भरद्वाज ऋषींच्या जवळ गेला. तर ते दोघंही ऋषी भस्मविलेपित असे ब्राह्मतेजानं तळपत होते, वसिष्ठ आणि भरद्वाज. आणि कुबेरासह 20 सहस्र स्त्रिया तिथं सोन्या मोत्यांच्या दागिन्यांनी नटलेल्या तिथं आल्या आहेत. सर्वजणी जणू कमळातील परागाप्रमाणे आणि परागकणांप्रमाणे तेजस्वी दिसत होत्या. त्या स्त्रियांकडे सगळे आकर्षित होऊ लागले. कशाचीच कमतरता नाही. नारद, तुंबरू, गोप, पर्वत, सूर्य, गंधर्व, राजे सगळेजण म्हणजे सगळीकडून राजा भरताकडे यायला लागले. अलंबुसा, मिश्रकेशी, पुंडरिका, धवलवर्णी, वामना अशा सगळ्या जणी अप्सरा ह्या आलेल्या आहेत आणि भरतासमोर नृत्य करायला लागल्यात. बिल्वदलासारखे मृदू असे दीप तेवत होते. कालच बघा 10 दिवस आपण नवरात्रीचं पूजन केलेलं आहे आणि दीपाची पूजा केलेली आहे. तसंच सगळं वातावरण. अतिशय सुंदर अशा विविध पुष्पमाळा भरद्वाज ऋषींच्या इच्छेनुसार अमृताचा शिडकावा केल्याप्रमाणे सगळं कसं ताजं टवटवीत होतं. आणि ही फुलंसुद्धा सगळी स्वर्गीय तिथं आलेली आहेत. मग ती चैत्रवनातील असतील किंवा भरद्वाज ऋषींच्या तपोतेजानं ती टवटवीत दिसत होती. आवळा, जांभळ सगळ्या वृक्षवेली तिथं आश्रमात होत्या. आणि भुकेले लोक सगळे भूक लागल्यावर सगळे तिथलं खीर घेत होते. मद्यपी असतील त्यांना मद्यप्राशन करायला मिळालेलं होतं, मांसाहारींना मांसाहार मिळाला. आणि सगळे सुंदर अशा नदी किनाऱ्यावर ते सगळे पुरुष उठून सुद्धा जाऊ शकत नव्हते. एकमेकांच्या आधाराने 5-5 जण धरून जायला लागले. असे बारकावे सगळे सांगितले. पण म्हणजे किती त्यांची ठेप ठेवली म्हणतात तसं व्यवस्था. आणि पुन्हा पुन्हा त्यांना सगळ्या गोष्टी मिळत होत्या. ज्यांना जसं पाहिजे तसं यथानुरूप भोजन. आणि स्वर्गातून ऊस, गोड द्राक्ष, अन्य खाद्यपदार्थ हे पण मागवलेलं आहे, म्हणजे आलेले आहेत. आणि इक्ष्वाकू वंशीय आणि त्यांचं सैन्य यांनी यथेच्छ त्या भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे. तिथं घोड्यांना काही बांधलं नव्हतं, हत्तींसाठी अंकुश नव्हता. मदनमत्त हत्तीचे कळप आनंदाने इकडे तिकडं विहार करत होते. स्वर्गीय चंदनाची उटी लावलेल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत होत्या. सगळ्यांना सगळं. किती काळ राहिलेत, एका रात्रीत एवढं, कल्पना करा. इक्ष्वाकू वरयोद्धानां भोजयन्ति स्म सर्वशः इक्षुंश्च मधुलाजांश्च भोजयन्ति च वाहनान् इक्ष्वाकुवरयोधानां चोदयन्तो महाबला. चोदयंतो म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. मग ते सगळं अप्सरांच्या घोळक्यात असलेलं सैन्य मोठ्या उत्साहानं आवाजात छान छान गाणी म्हणायला लागलेत. आणि आता काय म्हणतात सगळे माहिती आहे का? गंमत बघा. आता सामान्य माणसातला फरक कसा असतो. ते म्हणतात आता आम्ही अयोध्येला परत जाणारच नाही. का? आणि दंडकारण्यात तर मुळीच जाणार नाही. मग म्हणे त्या भरताचं कुशल इथे असू की तिथे असू आणि राम सुखी असू की काही असू, आम्हाला आता इथे छान वाटते. आणि घोडेस्वार, हत्तीस्वार, सगळे हत्तीवरचे योद्धे, माहूत, घोड्यांचे रक्षक सगळे असे म्हणायला लागले,
म्हणजे अनाथ अशा त्यांना सगळी सुख मिळाली हो. अनाथ का झाले होते? राम वनात गेलाय आणि हजारो लोक आनंदित झाले. भरताचे अनुयायी तर म्हणायला लागले हाच स्वर्ग आहे. नैवायोध्यां गमिष्यामि न गमिष्यामि दंडकान कुशलम भरतस्यास्तु रामस्यास्तु यथा सुखम. सगळं त्यांचं सगळ्यांचं सुखी राहू देत, पण आम्ही आता इथेच राहतो. आणि अमृतोपम अशा पदार्थांचं, स्वर्गीय रुचकर अशा पदार्थांचं सेवन केल्यावर सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा भोजनाची इच्छा व्हायला लागली बरं. आणि मग सगळे आबालवृद्ध, सशक्त सैनिक, सुंदर वस्त्र परिधान केलेले पुन्हा पुन्हा भोजन करायला लागले, पुन्हा पुन्हा तृप्त व्हायला लागले. आपण पाहतो बघा असा तो मोठा कार्यक्रम असतो रिसेप्शनचा, आणि त्यावेळेला अशी सगळी व्हरायटी असते आपल्याकडं, जगभरची असते हल्ली. तर तसाच त्याच्यापेक्षा हा एका रात्रीत काही क्षणात सगळं उभं केलं. हत्ती, घोडे, उंट, रेडे, वासरे, प्राणी सगळे उत्तमोत्तम पदार्थ सेवन करत होते. आणि कुणी मलिन कपड्यात कुणीही नव्हतं, सगळ्यांना सुंदर कपडे मिळाले. कुणी मुक्तकेश सोडलेले नव्हते. छान त्यावेळेला केस बांधणं हे संस्काराचं आणि याचं म्हणजे ज्याला आपण खरंच श्रीमंती ऐश्वर्य त्यात मानले जायचे. आणि सगळी खिरींची मोठमोठाली सरोवरं तयार झाली. कामधेनूंनी अमृतोपम दूध देऊन कल्पवृक्षातील सगळी फळं खाली पडलेली आहेत. विहिरीच्या विहिरी मैरेय म्हटलेल्या आहे, म्हणजे मद्याचे प्रकार आहेत ते. तर विहिरीच्या विहिरी तयार झाल्या. गरम गरम उष्ण, म्हणजे सगळीकडचे रस्ते त्या उष्ण पदार्थांनी गरम झाले. म्हणजे आपल्याकडं कसं गरम देण्याची जे कौतुक असतं त्यांनी. आणि इतकं अपार सगळं, किंवा फळापासून प्रक्रिया केलेले अनेक सूप, पेय, रस, हल्ली ज्यूस वगैरे खूप घेण्याची पद्धत आहे, तर त्यांनी एवढं सगळं त्या काळी केले हो. आत्ता या लोकांना काहीच विशेष वाटणार नाही, पण त्या काळात एवढं सगळं भरद्वाजांनी दिलंय. अहो, वाटेवरच्या विहिरी ज्या होत्या त्या सुद्धा अन्नपदार्थांनी भरून गेल्या. हे सगळं पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. ते पदार्थ चाटून चाटून पाहत होते. खाद्यपदार्थ पाहून चकित झाले होते. आणि हातात भांडी घेतलेले हजारो लोक इकडे तिकडे फिरत होते. आपल्याकडे वाढपी असतात ना छान पोशाखात, तसे. आणि शेकडो भांडी पदार्थांनी भरलेली होती. दह्यानं भरलेल्या थाळ्या, घट, कलश विपुल होते. दुधानं भरलेले कलश होते. आधी तर विहिरीच्या विहिरी त्यातनं भरून आणलं जात होतं आणि त्यांचा सुगंध दरवळत होता. सगळी सरोवरं साखर घातलेल्या दुधानं किंवा खिरीनं भरून गेली. जागोजागी नदी किनारी जलाशयांजवळ भांडीच भांडी दिसत होती. पांढरी शुभ्र फुलं सगळीकडे होती. अहो, दंतधावनासाठीच्या काष्ठ सुद्धा ठेवलेली होती. चंदनाची उटी होती मोठ्या प्रमाणावर, आणि विविध प्रकारच्या फुलांनी आरसे सजवले होते. वाप्योध्वजवती पूर्णा, वाप्य म्हणजे वाप्य, हा म्हणजे नद्या विहिरी. शुक्लस्य अन्नस्य तिष्ठती ददृशुस विस्मिता सर्वे नरालेह्यं सहस्रशः पात्रीणां च सहस्राणि स्थलानां अयुतानि च. अयुत म्हणजे मोजता येणार नाही तितकी. अर्बुदानि च पात्राणि शातकौंभमयानि च. सगळी सुवर्णाची पात्र. सगळी जलाशय उंट, हत्ती, घोडे यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यानं भरलेली होती. आणि हे सगळं प्राणी सगळे मनमुराद आस्वाद घेत होते. कमळांनी, फुलांनी सुशोभित, सुगंधित झालेली होती सगळे पाण्याची सरोवरं. आणि रत्नाप्रमाणे असणाऱ्या वर्णांनी सजलेली होती. प्राण्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था उत्तम केली. आणि हे सगळं पाहून तेथील माणसं आणि प्राणी सगळे अचंबित झालेले आहेत. निवासार्थं पशूनांच ददृशुस्तत्र तत्र व्यस्मयंतं मनुष्यास्ते स्वप्नकल्पं तदद्भुतं. स्वप्नात सुद्धा एवढं मिळणार नाही आपल्याला, कल्पनेत येणार नाही. एवढं सगळं तिथं आलेलं आहे. आणि असे हे
भरद्वाजांनी केलेल्या काय म्हणू आदरातिथ्याचा एक आदर्श नमुना असं आपल्याला दिसतो. दृष्ट्वा कृत्यकृतं तादृक् भरतस्य महर्षिणा इत्येवं रममाणानां देवानामिव नंदने भरद्वाजाश्रमे रम्ये सा व्यनिवर्तत. एक रात्र राहिलेत एवढा सगळा आस्वाद घेत. प्रतिजामुश्चता नार्यो गंधर्वाश्च यथागतम. प्रतिजगमुश्चता नार्यो. आता भरद्वाजांनी सगळं हे एक रात्रीसाठी एवढं उभं केलं. कल्पना करा, आता सकाळी आपल्याला निघायचंय, पण ह्या लोकांना असं वाटायला लागले आता इथेच राहावं. भरत तसा नाही आहे, आणि त्यामुळं सगळ्या आपल्या लवाजाम्यासह सैन्यासह त्यानं ती रात्र तिथे घालवली. आणि भरद्वाजींनी केलेल्या आदरातिथ्याच्या त्या उचित आणि नम्रतेनं त्यानं स्वीकार केलेला आणि आभार मानलेले आहेत. मुख्य म्हणजे आपण आपल्या कल्पनेच्या असं जर इतकं काही मिळालं तर बोलायला शब्द उरणार नाही, तशी अवस्था त्याची झाली. आणि मग भरताला आपल्यासमोर हात जोडलेला उभा राहिलेला पाहून ते अग्निप्रमाणे तेजस्वी भरद्वाज ऋषी काय म्हणतात की राजश्रेष्ठा भरता, अरे ही आजची रात्र तुझ्यासाठी सुखावह झाली ना. म्हणजे ते सुद्धा प्रेमाने त्याला विचारतायत, कौतुकाने विचारतायत. आणि मग सगळं विचारल्यानंतर कच्चिदथ सुखा रात्री इहा श्रमपदे तव सुखी च तेजन कश्चित तन्मे ब्रूहि नरर्षभ. तमुवाचांजलिं कृत्वा भरतोऽथ प्रणम्य च परमं दृष्टवन्तस्म स्वर्गलोकमिहागतम. तो सांगतो की अहो जणू काही स्वर्गलोकच इथं आलाय असं आम्हाला वाटलेलं आहे. सुखोषितोस्मी भगवन सभृत्य बलवाहनहा. अहो भगवान, मी तर खुश झालोच, पण माझे सैनिक माझं सेवक सगळे खुश झालेले आहेत. तर्पित सर्व कामैश्च विविधै सर्व शस्त्रया. अहो तुम्ही सर्व बाजूनी आमचा सत्कार केलेला, आमची चोख व्यवस्था ठेवलेली. आणि असं विचारणाऱ्या त्या ऋषींना सगळं वंदन केलं, उत्तर दिलं. आणि तो आता सेवकांसह सैन्यासह तो म्हणतो सुखानं राहिलोय. आता मला सांगा, मुख्य म्हणजे आम्हाला आता अनुज्ञा द्यावी, आता आम्हाला पुढे जायला परवानगी द्यावी. मी माझ्या लाडक्या बंधूकडे जाईन, त्याला डोळे भरून पाहीन, आणि धर्मज्ञानी थोर महात्म्याचा म्हणजेच माझ्या भावाचा आश्रम कुठे आहे हो, मी आता कोणत्या मार्गाने जावं, कृपया मला सांगावं. आणि असं त्यानं त्यांना विचारलेलं आहे. आज्ञापयस्व भगवन अनुज्ञात स्त्वया सुखी भ्रातु समीपे यास्यामि शुभेनेक्षस्व चक्षुषा. आश्रमं तस्य धर्मज्ञ धार्मिकस्य महात्मनः आवेक्षकेन मार्गेण गच्छेयं भगवन्नहम्. आणि वाल्मिकी रामायणात थोडं म्हणलेलं आहे. आमंत्रेयहं भगवन् कामं तामृषी सप्तम समीपं प्रस्थितं भ्रातुर मैत्रेणेक्षस्व चक्षुषा. आश्रमं तस्य धर्मज्ञ धार्मिकस्य महात्मनः आचक्ष्वकतमो मार्ग कियानिति च शंसमे. थोडे शब्द, कुठल्या मार्गाने जावं, तो कुठे आहे आश्रम त्याचा, एवढा आम्हाला सांगा. आणि मग ते त्याला सांगतात, अरे भरता, इथं जनपद म्हणजे वस्ती, गाव आणि वन मिळून 3.5 योजन दूर असं चित्रकूट आहे, पर्वत आहे. तिथं घनदाट जंगल आहे, आणि तिथं जवळच उत्तर दिशेला मंदाकिनी नदी वाहत असते, आणि तिच्या किनाऱ्यावर अनेक फुलांनी बहरलेले वृक्ष आहेत. त्या वृक्षांवर नानाविध पक्षी राहत आहेत. त्या चित्रकूट पर्वताच्या आणि नदीच्या जवळ महर्षी वाल्मिकींचा आश्रम आहे, आणि त्याच्या जवळच राघव रामाचा आश्रम आहे. तेव्हा एकांतात सुंदर आश्रम तयार करून राम लक्ष्मणासह
आणि आपल्या पत्नी सीतेसह तो तिथे राहत आहे असं मी ऐकलंय. ते काही गेलेले नसतात. तेव्हा दक्षिणेच्या मार्गानं सगळे रथ, घोडे, सारथी, घोडेस्वार सगळे निघालेले आहेत आणि राजपरिवारही निघालेला आहे. आणि मग राणे, आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का आता या अध्यायामध्ये, सर्गामध्ये, की राणे आणि काही मान्यवर हे भरद्वाज, कारण आत्तापर्यंत राण्यांचं कुठे रोलच नाही आला. मग त्यांना भेटण्यासाठी ते आलेले आहेत. आपण जसा निरोप घेतो ना सगळेजण, तसं निरोप घ्यायला. आणि त्या अतिशय अशक्त झालेल्या होत्या, दुःखी होत्या, थरथर कापत होत्या. त्या तिघींनी भरद्वाज मुनींचे चरण धरलेले आहेत. आणि अयोग्य अशी महत्त्वाकांक्षा बाळगल्यामुळं निंदा नालस्ती झालेली कैकेयीसुद्धा त्यांच्या चरणाशी लज्जित झाली आणि त्यांचे पाय धरले. पण त्यांना माहिती नाहीत ना त्या कोणत्या कोण राणे आहेत ते. म्हणून ते म्हणतात, भरता, अरे या तुझ्या 3 मातांविषयी मी जाणू इच्छितो. आणि मग त्यांनी आता त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. तम प्रदक्षिणमागम्य भगवंतं महामुनिम अधुरात भरतश्चैव तस्तुर्देव्या समाहिता. ते आता अशा तिघीजणी उभ्या राहिल्या नमस्कार करून. मग विनम्रतेनं भरत सांगतोय की भगवन, ही जी माझ्याजवळ दिनवाणी होऊन उभी आहे ना, व्याकुळ झालेली आहे ना, उदास चेहऱ्याची आहे ना, आणि देवतेप्रमाणे दिसते ना, तेजस्वी डोळे असलेली, रामामागं धावत आलेली अशी त्या नरव्याघ्राची, रामाची ही माता बरा कौसल्य. यामिमां भगवंतीनां शोकोपहत चेतसां स्मितामश्रुमुखीं दीनां देवतामिव पश्यसी. इतकी सुंदर वर्णन आहे थोडी, अशी ऐकत राहावी वाटतात. सगळ्यांचं वर्णन तसं केलेलं. आणि ही जी दुःखावेगानं पुन्हा पुन्हा उसासे टाकत आहे, सर्पिणीप्रमाणे दुःखानं व्याकुळ झालेली आहे, कौसल्यजवळ उभी आहे ना, हिचीच 2 मुलं जणू देवपुत्राप्रमाणे असलेली वीर्यवान अतुल पराक्रमी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांची जी माता आहे ना, ती उद्विग्न झालेली चेहऱ्यावरची अशी जी म्लान आहे, ती ही लक्ष्मण माता सुमित्रा. आणि जिच्या कृतीमुळं हे दोघं नरव्याघ्रासमान 2 राजपुत्र वनवासाला गेले आणि महाराज दशरथ स्वर्गवासी झाले, अशी ही क्रूर पापिणी कैकेयी आहे. आणि या सर्व संकटाचं मूळ हीच आहे, अशी ओळख करून देतो होतो. इतका जीव व्याकुळ होतो ना. यस्या कृते नरव्याघ्रो वनवासमितो गतः राजपुत्रो नरेंद्रश्च स्वर्गं दशरथो गतः सैषा तिष्ठती कैकेयी नृशंसा पापनिश्चया. जशी काही ती पापी आहे. आणि म्हणून असं सगळं बोलत असताना त्याचा कंठ दाटून आला आणि गहन चिखलात रुतलेल्या वनगजाप्रमाणे तो मोठे उसासे टाकायला लागला. आणि असं बोलणाऱ्या त्या भरताला मात्र अत्यंत बुद्धिमान असे महर्षी भरद्वाज आपल्या शब्दात बोलतात की तू अशा प्रकारे कैकेयीला दोष देऊ नकोस. रामाचे हे वनात जाणं हे परिणामी सुखकारकच होईल, कारण त्या सगळ्यांचा उद्धार होणार आहे ना वनवासी लोकांचा. न दोषेनेह गंतव्या कैकेयी भरतत्वया रामप्रव्राजनं चित्वेतत् सुखोदर्कं भविष्यति. पुढं सुखाचं होणार. न दोषेणावगंतव्या कैकेयी भरतत्वया रामप्रव्राजनं हेतत् सुखोदर्कं भविष्यति. आणि भरतानं नंतर सिद्ध पुरुषाला अभिवादन केलं, प्रदक्षिणा घातली, सैन्याला बोलावून सज्ज होण्यास सांगितलं, रथाला घोडे जुंपले आणि ते आता जायला लागले. सैन्य शस्त्राचं चिलखत वगैरे घालून सज्ज होऊ लागलं. सगळं बारकावे बारकावे वाल्मिकींना शतशः वंदन आहे अक्षरशः. आणि त्यांच्यापेक्षा 10पट अजून वंदन, 1000पट हे समर्थन आहे. हे 14व्या वर्षी हे लिहिलंय हो, चेष्टा आहे का. आणि घोडेस्वार, हत्तीवरील योद्धे, सुवर्णध्वज सगळे हातीत घेऊन चाललाय बघा लवाजमा. सगळ्यांचे अग्रणी होते, गरुडाप्रमाणे अग्रणी असे ते निघालेले आहेत. अनेक प्रकारची वाहनं, मोठमोठी यानं, मोठमोठ्या पताका घेतलेले आणि अश्व वगैरे जात आहेत, असे सगळे निघालेत. विविधान्यपि यानानि महानी च लघुनी च प्रययू सुमहर्हाणी बलस्यास्य पताकिनः. असे सगळे
पताका वगैरे घेऊन चाललेले. आणि मग कौसल्या वगैरे महाराण्या रामदर्शनाच्या म्हणजेच पुत्रदर्शनाच्या ओढीनं उत्सुकतेनं निघाल्या. त्या तरुण भोई असलेल्या मेण्यांमध्ये बसल्या बरं का. म्हणजे त्यांना वाहून न्यायचं होतं. आणि त्यांच्याबरोबर सशस्त्र सैन्यासह भरत स्वतः निघालेला आहे. ध्वजधारी जनांसमवेत तो चालायला लागला. आणि अथयान प्रवैकस्ता कौसल्या नृपस्त्रियः रामदर्शन कांक्षिण्या पुत्रदर्शन विह्वला. त्या पुत्राच्या दर्शनासाठी अगदी व्याकुळ झालेल्या होत्या आणि अशा त्या निघालेल्या आहेत. त्याच्या सैन्याचा आवाज, त्याची प्रचंड सेना ही दक्षिण दिशेला निघाली आणि मेघांच्या गडगडाटासारखा आवाज येत होता. पशुपक्ष्यांनी गजबजलेलं होतं सगळं. आणि अथांग पाणी असलेल्या, मासे वगैरे जलचर असलेल्या गजबजलेल्या जलाशयातून आणि वनातून ते सैन्य पैलतीरावर गेलं. आणि ते रम्य दृश्य पाहून लवाजम्यातील ब्राह्मण योद्धे सगळेजण आनंदित झाले आणि पशुपक्ष्यांच्या थव्यानं हैराण होऊ लागले. आता तिकडे पोहोचतायत ते घनदाट जंगलात. भरताच्या सैन्याला आता अडथळे यायला लागले आणि आता चित्रकूटाचं दर्शन होणार आहे. आपण फक्त दर्शनाचाच भाग आज घेऊ शकतो. प्रत्यक्ष भेटीचा भाग आपल्याला पुढच्याच वेळेला घ्यावं लागणार. ते मोठे मोठे ध्वज पाहून वाहून नेणारी सगळी वाहनं, मोठं सैन्य, यामुळं वनात राहणारे पशु पक्षी, त्यांच्या कळपाचे नेते तिथले सगळे घाबरून गेले हो एकदम हा एवढा सगळा परिवार पाहिल्यावर. आणि सगळे सैरावैरा धावायला लागले. अस्वल, इतर प्राणी कळपांचं धावायला लागले, घाबरले आणि वनांमध्ये नदीच्या जलाशयाच्या पाण्यामध्ये जाऊ लागले. आणि बुद्धिमान हा भरत निघालेला आहे. शब्दवेधी बाणांनी लक्षवेध करणारा असा हा तो सुद्धा दशरथासारखा होता बरं का, लक्षवेधी, शब्दवेधी. आणि भरपूर अंतर गेल्यानंतर त्यांची वाहनं बरीच थकली. सगळेजण थांबले आणि सर्वजण सैन्याचा तो लवाजमा सगळा सागर पसरलेला, दीर्घ काळापासून ज्यांनी कधी जनसागर पाहिला नव्हता अशी एक पाटवी नावाची नदी त्यांना दिसलेली आहे, ती ओलांडून पुढे गेले. आणि भरत शत्रुघ्नाला उचित असंच म्हणतो की या प्रदेशाचं रूप पाहून आपण भरद्वाज ऋषींकडून जे ऐकलं होतं ना, तोच हा चित्रकूट पर्वताचा प्रदेश असला पाहिजे आणि ही मंदाकिनी नदी असली पाहिजे. तिच्या ढगांचं बनलेलं जणू सदन असावं असं वाटतंय. आणि पर्वताची शिखरंसुद्धा सुंदर दिसत आहेत आणि हत्तीसुद्धा धिप्पाड दिसत आहेत. अयम गिरीश्चित्रकूट एषा मंदाकिनी नदी एतत् प्रकाशते दूरात नीलमेघ निभंवनं गिरे सानूनि रम्याणि चित्रकूटस्य संप्रति वारणेनैव मृद्यन्ते मामकै पर्वतोपमैः. खरंच संपू नये असं वाटतंय, पण आता घड्याळाकडे बघावं लागतंय. आणि शरद ऋतूतील राहणा वेगाने आता बघा शरद ऋतू आहे. मला फार आनंद होतोय की त्या वेळेला आपली वर्णनं आपल्याला ऐकायची संधी मिळालेली आहे. तर वेगानं वाहणारे वारे आकाशातील ढगांना दूरवर घेऊन जात होते. फुलांचा सुगंध पसरलेला होता आणि ढग दाटलेले काही दिसून येत होते. दक्षिण दिशेला आकाशात ढग दाटलेले होते. पक्ष्यांचे आवाज येत नव्हते आणि त्यामुळे हे अरण्य घनदाट असावं असा त्यांनी अंदाज बांधलेला आहे. अहो एवढंच नव्हे, तिथे धूर दिसायला लागला. मला त्यांच्या सेवकांचं कौतुक वाटलं की धूर दिसायला लागला. त्यावरून ते राजा भरताला म्हणतात की रघुनंदना, इथे मनुष्य असल्याशिवाय अग्नी असणार नाही आणि शत्रूंचा निपात करणारे हे दोघं राजपुत्र इथेच असले पाहिजेत असा अंदाज बांधलेला आहे. आणि खूप छान वर्णन आहे, पण मग ते पुढच्या वेळेलाच घेईन मी. तर त्यांचं हे शहाणपणाचं आणि मनाला पटणारं बोलणं ऐकून शत्रूचा निपात करणाऱ्या सैन्याला भरत म्हणतो की आपण आता इथेच थांबा, मी थोडा पुढे जाऊन एकटाच बघतो, सुमंत्रसुद्धा इथंच थांबतील असं म्हणून सैन्याला त्यांनी तिथंच थांबवलं. आणि एकदा सैन्याचं छान निरीक्षण केलं आणि जिथं प्रिय रामाचं निवासस्थान आहे ते जवळ आल्याचं पाहून अतिशय आनंदित झाला आणि खूप समाधान वाटलेलं आहे की आता मी माझ्या दादाला भेटणार, मी माझ्या प्रिय रामाला भेटणार असं म्हणून तो चित्रकूट दर्शन म्हणजे त्याला दिसलाय
आपण दर्शन म्हणजे सगळं पाहिल्यावर म्हणतो, तसं नाही आहे. तर आपण सगळ्यांना पुन्हा एकदा वंदन करते आणि शेवटी एवढ्या 2च ओळी म्हणीन. मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्ती तनुजाय सार्वभौमाय मंगलम सार्वभौमाय मंगलम सार्वभौमाय मंगलम. सर्व श्रोत्यांच्या पुन्हा एकदा मनापासून आदरणीय सगळे बाबा काका, सगळे अशोक काका, सर्वांना पुन्हा वंदन करते. आणि आपण सर्वांनी आजचा खरं सगळ्यांचा थोडा निवांत, थोडा विश्रांतीचा दिवस असताना पण पाशांकुशा एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला हे सगळं ऐकायला मिळालं. तर मी पुन्हा एकदा सर्वांना वंदन आणि धन्यवाद देते, कृतज्ञता व्यक्त करते आणि आपण या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मॅडम काय नमस्कार. चला नमस्कार. इकडे डोळ्यापुढे उभं राहिलं नाही. डोळ्यासमोर सगळं उभं राहते. ते सावनीचं बाहेर येत नाही, अजूनही बाहेर पडत